ते झाला झाला बघ. पेपर आलेले आहेत अखेर. भरलेला त्याच्यात कपडे तिचं ढीगभर. हा लय कपडे घालायसारखं भरलेलं आहे ते. असू दे काय बसली साफसफाई करत कपाडीवर सर्व साफ करायचं काय खाली काम. तर नमस्ते मित्रांनो, मी तुमचा लाडका नितेश परब ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज सकाळी मस्त उठलो आम्ही, मस्त नाश्ता बिष्टा केला. मम्मीने मस्त नाश्ता केला होता, पोहे वगैरे छान एकदम. तर आम्ही पोहे वगैरे खाल्ले मस्त. त्याच्यानंतर दसऱ्याची साफसफाई घरी चालली होती. तर अचानक घडलं असं की सगळे सुषमा धावत आले, पप्पा धावत आले, सगळे धावत आले. तर मम्मी बेडरूम साफसफाई करत होती. तर अचानक काय घडलं ते तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. तर दसऱ्याच्या घरामध्ये काय काय साफसफाई चाललंय आमचा. काय काय म्हणजे काय, रांगोळ्या काढणारे जाऊन गावाला बसले. कोण काढणार? काय काय आहे दसऱ्याची साफसफाई. रांगोळी वेगवेगळ्या प्रकारचे. वेगवेगळ्या मस्त मस्त बघा रांगोळ्या चांगल्या आहेत, मस्त कॉमेडी. आमचा घर साफसफाई. ओ मम्मी अजून इकडचं बाकी आहे ना? अजून लई आहे. अजून इकडचं काढायचं आहे. हे गादी बिदी काय ठेवणार आहे की फेकणार आहे? हा ना नितेश, ते आवाटा ना एकदम मागे गेला ना म्हणून पेटी पुढं आलं. हो लय हे हा लय पुढं आलंय. नाही तर असं करा, याला आडवा करा असा. ते आडवा कसं ठेवणार मम्मी? पेटीला आडवा होणार नाही होणार आडवा. बस हा बस 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 हा बस. आता टाकलं बा त्याला. हा बस बस बस. आता खाली तेवढा पंखा साफ करून टाक. ये उचललीस तर खालती पंखा साफ होईल ना मम्मी. याच्यावर पडेल सगळं धूळ. काय करू आता? मग ते फोटो साफ केलेले आताच. पर पंखा पंखाने किती वेळा वरतून स्टार्ट करायचं सोडून खालती सगळं साफ केल्यावर. हा इथं वेळेला टाका. त्या पुढे समोर टाका तुमच्या तिकडे. इकडे टाकताय तुम्ही बघा. नको टाका, तिकडे टाका. त्याला लाकडाचाच आडू पाहिजे होता ना, त्याच्याने निघणार का ते? कपड्याने पुसा ना तुम्ही ते. म्हणून त्याला हवा लागत नाही. मला बोलता हवा लागत नाही. त्याला जरा त्याला पंखा पुसायला सुद्धा होत नाही म्हणजे काय बोलायचं? असं कसं पुरुष असतात बरं? पुरुषांना काय कामच नको, पंखा साफ करायला नको, ते पाठचा पडदा लाव जरा मम्मी. पाठचा पडदा लावतो, दिसत नाही. मोठा माणूस आहे, कसं का साफ करणार? पडला बिडला कंबर तुटून राहील ना. बायाचा पंखा साफ करा आता. बोलू नका बसून. मी तर साफ केलं पंखा आहे. मध्ये साफ केलं. बाहेर साफ केलं ना. बिचारा आंघोळ करून पाहिजे का झाला? तर ह्याला आहे ना वाला कपडा करून घ्या. हा वाला कपडा करा. करंट लागायचं असं. करंट कसा लागेल? हे बाई हे बघ, तू नवरा काय बोलतो? मी काय बोलत नाही. तुम्हीला काय का वयच वाला कपडा दिला असता ना. नाही दादाच पप्पाने पुसलं ना मला कपडा. एवढं म्हणजे जरा दिसायला चांगला दिसला. त्या कोणाला आहे बघा तिथं. हा साईडला असं दिसायला आहे ना, म्हणजे वाला कपड्याने कसं दिसायला म्हणजे चांगलं आहे. करंट लागलं तर वय करंट लागतात. हाय अजून येते बघा. तेच मला वाला कपडा ठेवा. हे काय आहे ना, मी भांड्या सोडून आले इकडे घासायचा बेसिंग मध्ये. भांडे भांड्याला साबण त्याला लावा. चाय ठेवायचं मला अजून. भांड्यांना साबण लाव. ते टाइम किती झालं? मला माहित नाही किती झाला टाइम.
तिथं ते पंखाच्या इथं वरती मारा, ते वायर आहे ना, याच्याने मारा झाडून येईल ते वायर तिकडं. हां हां माझा झाडू नवीन आहे, तुटून झालोय. चला जरा दिवाळला मारून टाका असं वाटतं. अजून किती तास लागेल बेडरूम साफ व्हायला? तेवढा पसारा हा काढ काढ. मी नाही काढणार बाबा. मग कोण काढणार? आता हे सगळं साफ करायला पाहिजे. कंटाळा आलाय मला. झालं आता. घरात देव आहे, सुनेला समजत नाही ना दसरा आहे. कुठे बघितलं काय असं तुम्ही सांगा नक्की कमेंट करून. तो बल्ब पुसायला, बल्बावर आहे ना धूळ बसलाय, धूळ. ठीक आहे ना. बल्ब पुसा, ते पडद्याचं पाईप पुसा, अजून काय काय पुसायचं बघा, सगळं पुसा. भिंत पुसा. हो बाई आता लाईट पॉवरफुल. चकाचक करून ठेवा बेडरूम मस्त. एक कोणा सोडू नका, सगळं बेडरूम साफ करा. 6-7 महिने झाला भाई गेले गावाला. कसा लोक काय म्हणणार, तिला मारून सोडून मी पाठवलं काय? हा आई आजारी आहे म्हणून गेले, जाऊन यायला पाहिजे ना. अरे नवऱ्याचं घरचं काळजी नाही आहे, नवऱ्याचं घर नको आहे तिला. पंखा का लावले, उडते कचरा. पूर्ण हे झालं मला. परत आंघोळ करा आता तुम्ही. जा करा. अंघोळ लेवल झालं. नाकात पण गेला माझा पण. बघा दसऱ्याची साफसफाई. सासू करते बेडरूम साफ. घरात देव आहे, काळजी नाही. आता एवढा पसारा कधी आवरणार काय माहीत. चला मी जाते भांडे घासायला. बघा किती धूळ झालं. सुषमा काय करते? आता भांडे घासते, मग कविता चाय बनवते. तुम्हाला पाहिजे चहा? दे आपली जराशी. मम्मी काय करते बघा. हा पेपर आहे, चाय कोणाला नाही असं नाही, चाय झालं पाहिजे. काय बघा. दसऱ्याचा साफसफाई चालू आहे. कसला झालं का भाई, कसं गेम पाहिजे खाली खाली एवढं काम करूच का सर्व. ओके ओके काय आहे ना. महिनाभर चालायला पाहिजे ना साबण. महिनाभर. मग साबण महिनाभर चाललं पाहिजे. हा हा आता वरती पेपर टाका लागेल ना परत. पेपर नव्हता, एकच होता पेपर. पेपर आलेले आहे तकेर. हा $100 होऊ जाऊ द्या. मम्मी पण काय तर बोलत. मम्मी साफसफाई करते. लयच पासा बेडरूम तर भरून गेलं. चक्कर आले. अरे सुषमा सुषमा चक्कर आली मुंबईला, चक्कर आली. घे बॅग
सुषमा ये लवकर, चक्कर आले. ये काय झाला? मम्मीला बघ. काय झाला? मी पाणी आणू? चक्कर आलाय? चक्कर आले हो. मी पाणी आणू? चक्कर आलाय? काय साफसफाई दसरा तेवढा धूळ. चांगलं करून म्हणून आणू. पाणी 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 घा डोक्यात घेऊन बसली आहे साफसफाई करत. या आलाय कपाडीवर सर्व साफ करायचं काय बरं तुमच्या आईला हो केलं. आम्ही सर्व बनवून आणते. झोप असं थोडं उशी ठेवले बघ खालची झोप. सुषमा शरबत बनव फटाफट. तेच बनवते. लवकर बनव. झालं काय? फटाफट कर. किती टाइम लावते? करते. जाऊ तिकडे बघा मम्मीकडे. झाडू बिडू असे जे पडले. थोडं सरबत दे, चक्कर यायला रे. आणते बनवते. सुषमा बनवते. बघा सुषमा आता सरबत बनवते. लिंबू सरबत मम्मीला द्यायला. मम्मीला चक्कर आली ना साफसफाई करताना. जा फटाफट दे सरबत. लवकर लवकर लवकर. गुड मम्मी. बोलते थोडा साफसफाई करून घे. सगळं एकाच दिवसात करायचं साफसफाई करायचं. का पसारा कमी आहे? इकडे पसारा. पण लय पसारा होता, जास्त होता का? असं थांब आता. चक्कर परत नेता अजून. मम्मी सरबत पिऊन जरा बरं वाटलं की? तर साफसफाई करताना मम्मीला आली होती चक्कर. तर सुषमाने दिलं पाणी लिंबू पाणी बनवून. तर बघितलात मित्रांनो, बेडरूम साफ करता करता मम्मीला कशी चक्कर आली होती. सगळे घाबरून गेले होते. सुषमा पप्पा कसे धावत आले. तर साफसफाई करा तुम्ही, पण तब्येतीची काळजी पण घ्या. आणि असंच आम्हाला भरभरून तुम्ही प्रेम द्या. आणि आमचे नक्की व्हिडिओ सगळे बघा आमचे. चला मग बघत राहा असेच आमचे व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.